नमस्कार. श्रीगोंदा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. अगदी त्या तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरापर्यंत आपण आंदोलनासाठी गेलो होतो. कोविडच्या काळामध्ये श्रीगोंदा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची किती गरज आहे हे सिद्ध झालं होतं. आता सुद्धा डेंग्यूची साथ सुरू आहे आणि या साथीमध्ये गोरगरिबांना उपचार मिळावे त्याच्यासाठी श्रीगोंदा शहरामध्ये सुसज्ज असं उपजिल्हा रुग्णालय होणं गरजेचं आहे. शेजारच्या तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. कर्जतमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीमध्ये या उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू आहे. मात्र श्रीगोंदा शहरामध्ये 10 वर्ष झाली मंजुरी येऊन तरी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय झालेलं नाही आणि म्हणून आपण अनेक दिवसांपासून प्रशासकीय पाठपुरावा करतोय. अगदी 6 मार्च 2023ला तालुक्याचे विद्यमान आमदार बबनदादा पाचपुते यांच्या माऊली या निवासस्थानासमोर आपण आंदोलन केलं होतं. त्यावेळी अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि आमदारांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडावा आणि जागा उपलब्ध करून घ्यावी अशा पद्धतीचा आपला प्रयत्न होता. त्यावेळी आमदारांनी आम्हाला लिखित दिलं होतं. ते पत्र सुद्धा आता आमच्याकडे उपलब्ध आहे की आम्ही जागेसाठी प्रयत्न करतो, परंतु त्यांनी काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर त्याच दिवशी आम्हाला श्रीगोंद्याचे तहसीलदार माननीय कुलते साहेब यांनी देखील लिखित दिलं होतं. ते सुद्धा लिखित दिलेलं पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. ते सुद्धा मार्च महिन्यातलं पत्र आहे आणि लवकरात लवकर जागेचा प्रस्ताव पाठवू अशा पद्धतीचं लेखी पत्र तहसीलदारांनी सुद्धा दिलेलं आहे. तरी सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी जागा प्राप्त करून घेण्याच्या बाबतीत प्रशासनाच्या म्हणाव्या अशा हालचाली झालेल्या दिसत नाहीत आणि म्हणून मागच्या 3 दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे ज्यावेळी श्रीगोंद्यामध्ये आले होते त्यावेळेस आम्ही त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की आपण उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तालुक्याचे आमदार कमी पडतायत, ते प्रयत्न करत नाहीत आणि म्हणून मग आम्हाला खासदारांकडे विनंती करावी लागली. खासदारांनी याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालावं आणि जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी होती आहे. आज अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सालीमठ साहेब यांच्याकडे आम्ही आलो होतो, परंतु त्यांची भेट आज झाली नाही. मात्र उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब हे आम्हाला भेटले आणि त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. येत्या 18 ऑक्टोबरला आपण अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आपण ठिय्या आंदोलन करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना आपण आता सांगितलेलं आहे की आम्ही लोकशाही पद्धतीने ह्या जागेची मागणी करत आहोत. आपल्याकडून फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होतोय. म्हणजे जागेची मागणी कोणी करायची त्याच्यासाठी जिल्ह्याचे जे शल्यचिकित्सक असतात त्यांनी मागणी करायला पाहिजे. त्यांनी मागणी केलेली आहे प्रशासनाकडे. मात्र प्रशासनाकडून तहसीलदारांकडून मंडल आणि तलाट्यांना सुद्धा तशा पद्धतीचा पत्रव्यवहार झालेला आहे का नाही याची सुद्धा अजून खात्री पटलेली नाही. इथं 2 प्रस्ताव आलेत, परंतु प्रांतांच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला 2 प्रस्ताव आहेत, पण ते श्रीगोंद्याचे आहेत का नाही हे सुद्धा प्रशासनाला माहीत नाही. आणि म्हणून हे जे काही श्रीगोंद्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेबाबत जे काही भिजत पडलेलं घोंगडे अगदी 10 वर्षात 2 आमदारांच्या टर्म गेल्या. राष्ट्रवादीचे आमदार होऊन गेले ना आता भाजपच्या आमदाराची टर्म संपत आली, परंतु दोन्ही आमदारांच्या कार्यकाळामध्ये साधी श्रीगोंदा शहराच्या आजूबाजूला असलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकातली गायरांची जमीन असेल, इकडं मांडवगण रोड पासून ते थेट जामखेड रोडपर्यंत आवटीवाडीपर्यंत असलेली शासकीय जमीन असेल, मोठ्या प्रमाणावरती जमीन उपलब्ध आहे. अगदी आत्ता जे काही ग्रामीण रुग्णालय आहे आपलं वडळी रोडला, तिथंच कोर्टाच्या शेजारी जिल्हा परिषदची जवळपास 4 एकर जागा आहे, ती सुद्धा जागा उपलब्ध आहे. फक्त राजकीय अनास्था यापोटी ही जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही आणि मंजूर झालेलं उपजिल्हा रुग्णालय खरं तर मला असं वाटतं की आमदारांनी हे जाणीवपूर्वक होऊन देत नाहीत. कारण खाजगी डॉक्टर बरोबर असलेले संबंध श्रीगोंद्यामधल्या गोरगरिबांचे लाखो रुपये करोडो रुपये दवाखान्याला जातात. जर गोरगरिबांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय उभं राहिलं सतीशराव तर मला वाटतं आपल्या लोकांना निश्चितपणाने मदत होईल. श्रीगोंदा शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सतीशराव अनेक वेळा पाठपुरावा करत असतात. सातत्याने लोकांचं म्हणणं आहे की उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे. मात्र श्रीगोंदा तालुक्याचे आमदार निष्क्रिय आहेत. त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. सतीशरावांचा आग्रह होता की आपण आमदारांकडे जाऊ, आमदार प्रश्न मार्गी लावतील. आम्ही दोघं स्वतः गेलो होतो. तिथं गेल्यावर आमदारांनी अक्षरशः या प्रश्नाची थट्टा केलेली आम्ही पाहिली. आज तो खरं तर तो विषय सांगण्यासारखा नाही, तो पुन्हा कधीतरी सांगू. परंतु खरोखरच आमदार या प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत नाहीत आणि जर केला असता तर आता 5 वर्षाची टर्म जवळपास संपत आली तरी सुद्धा त्यांच्याच्यानी उपजिल्हा रुग्णालयाची जागा प्राप्त होऊ शकली नाही. आणि म्हणून येत्या 18 तारखेला आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत. कलेक्टर कचेरीमध्ये इथं आंदोलन करू नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका नेहमीच असते, परंतु आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. जे काही व्हायचं ते होईल. गुन्हे दाखल झाले तरी काही फरक पडत नाही. श्रीगोंद्यातल्या गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात याच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी आम्ही येत्या 18 तारखेला आंदोलन करतोय.